Okay friends, in previous lecture we are discussed about the various steps takes place during the urine formation. Before lectures मध्ये आपण कंप्लीट केला की urine formation actual ही 3 स्टेप्स मध्ये कंप्लीट होते, ज्याला फर्स्ट स्टेपला नाव दिलं आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. Second one is known as the reabsorption and third one that is called as the secretion. Now these three steps takes place in the different parts of the nephron. याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केला, ज्याचं काय नाव म्हटलं आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ॲट द एंड ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन द फर्स्ट और प्रायमरी युरिन इज फॉर्मड दॅट इज प्रेझेंट इनसाइड द ॲक्च्युअल त्याचं लोकेशन कुठं असतं, करेक्ट, कॅप्सुलर स्पेसमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजेच इन बिटवीन द टू लेयर्स ऑफ बोमेन्स कॅप्सूल वेअर द एम्प्टी स्पेस इज प्रेझेंट अँड दॅट स्पेस इज नोन ॲज द कॅप्सुलर स्पेस और विच इज ऑल्सो नोन ॲज द युरिनरी स्पेस. या ठिकाणी ॲट द एंड ऑफ अल्ट्राफिल्ट्रेशन इमॅजिन करा की फॉर एक्झाम्पल हा बोमेन्स कॅप्सूलचा लेयर आहे आणि या बोमेन्स कॅप्सूलच्या लेयर्समध्ये ज्या ठिकाणी आपण ग्लोमेरुलसचं स्ट्रक्चर पाहिलं त्यास इथून एंट्री करणारा कोण होता, दॅट इज कॉल्ड द एफरंट आर्टरिओल्स. यांच्यानंतर या ठिकाणी इथून जो गिव्हन आउट होणारा पार्ट्स आहे त्या पार्टला काय म्हटलं आपण, दॅट इज नोन एज द इफरंट आर्टरिओल्स. डायमीटर ऑफ एफरंट आर्टरिओल इज बिगर दॅन द डायमीटर ऑफ इफरंट आर्टरिओल्स अँड इन बिटवीन द ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट इनसाइड द कुठे असतात त्या ग्लोमेरुलस मध्ये. आणि यांच्यानंतर आपण एक पार्ट्स पाहिला होता की जो इथं असणारा इनर लेयर आहे त्या इनर लेयरच्या ज्या स्पेशलाइज्ड सेल्स असतात त्या सेल्स इंटिमेट कॉन्टॅक्ट्स कुणाला करतात, ॲक्च्युअल ब्लड कॅपिलरीज ऑफ कुणाच्या ब्लड कॅपिलरीज ग्लोमेरुलस कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द स्पेशलाइज्ड मॉडिफाईड स्क्वायमोज एपिथेलियल सेल दॅट इज नोन एज द कोणती सेल म्हटलं आपण याला, पोडोसाइट सेल्स म्हटलं. फूड प्रोसेसेस त्यांच्यामध्ये येतात आणि यांच्यातून जे फिल्ट्रेशन होणारा पार्ट्स आहे तो फिल्ट्रेशन होणारा पार्ट्स ज्याला मी काय म्हटलं, दॅट इज नोन एज द प्रायमरी युरिन. इथपर्यंतचा पार्ट्स आपण कंप्लीट केला. हा जो ॲक्च्युअल फिल्ट्रेट आहे याच फिल्ट्रेटला काय म्हटलं आम्ही, प्रायमरी युरिन. आणि ॲक्च्युअल एन सी आर टीनुसार पाहिलं तर याला म्हटलं आम्ही ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट अँड दॅट ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट विच इज अबाउट 125 ml पर मिनिट अँड 180 liters पर डे. ॲक्च्युअल या पार्टला काय म्हटलं आपण फिल्ट्रेट अँड दॅट फिल्ट्रेट व्हेन एव्हर दे आर प्रेझेंट इनसाइड द ॲक्च्युअल हा स्पेस कोण आहे, कॅप्सुलर स्पेस म्हटलं आपण, किंवा यालाच काय नाव दिलं आपण युरिनरी स्पेस म्हटलं. युरिनरी स्पेस और युरिनरी स्पोल्स विअर द प्रायमरी युरिन इज प्रेझेंट. इथपर्यंतचा पार्ट्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कंप्लीट केला आहे. काय काय लक्षात ठेवायचं याच्यावरची MCQ झालं तर या ठिकाणी होणारी प्रोसेस कोणती आहे, अल्ट्राफिल्ट्रेशन. मग अल्ट्राफिल्ट्रेशन कुणाचं होतं, फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. फिल्ट्रेशन ऑफ ब्लड होताना ब्लड एंट्री कशामध्ये करतं, ग्लोमेरुलस कुणाद्वारे करतं, एफरंट आर्टरिओल्स. ह्याला काय म्हटलं आपण, एफरंट आर्टरिओल्स. आणि हा जो आहे त्याला म्हटलं आपण इफरंट आर्टरिओल्स. आणि हा जो पार्ट्स आहे याला नाव दिलं आपण ग्लोमेरुलस. हे सर्व पार्ट्स आपण डिस्कस केलेले आहेत. याच्यानंतर या सेलला आपण पोडोसाइट्स. आणि हा जो पार्ट आहे हा कोणता झाला, प्रायमरी युरिन, ज्यांच्यामधील GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हटलं आणि तो रेटवर क्वेश्चन्स आला तर 125 ml पर मिनिट अँड 180 liter पर डे. दॅट इज नोन एज द प्रायमरी युरिन. परत या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवा. Now this primary urine which contains या प्रायमरी युरिन मध्ये कोणकोणता पार्ट्स आहे, द प्रायमरी युरिन contains the glucose, amino acids. It also contains the sodium ion. It also contain water. It also contain the nitrogenous waste. Now it also contains the different types of hormones. Now it also contains the different types of vitamins and different types of ions. All these are the content present inside the
फिल्ट्रेट और प्रायमरी युरिन. ॲक्च्युअल आता यानंतरचा पार्ट्स सेकंड स्टेप कुणाला म्हटलं आपण, ही स्टेप कोणती आहे, अल्ट्रा फिल्ट्रेशन. पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण युरिन फॉर्मेशन करताय त्यावेळेस पहिली स्टेप्स कोणती घेतली आपण, अल्ट्रा फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. सेकंड स्टेपला काय नाव दिलं आपण, दॅट इज कॉल्ड द रिॲब्सॉर्प्शन. पाहता ॲक्च्युअल रिॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, ॲट द एंड ऑफ अल्ट्रा फिल्ट्रेशन द प्रायमरी युरिन और द ॲक्च्युअल फिल्ट्रेट म्हणू आपण त्याला, फिल्ट्रेट इज फिल्टर्ड और प्रेझेंट इनसाइड द कॅप्सुलर स्पेस और युरिनरी स्पेस अँड दॅट प्रायमरी युरिन विच हॅविंग द डिफरंट टाइप्स ऑफ युजफुल अँड नॉन युजफुल सबस्टन्सेस. तर या ठिकाणी पहा आपला मेन पर्पज काय आहे, जे मेटाबॉलिक वेस्टेज आहेत त्या मेटाबॉलिक वेस्टेजला एलिमिनेट कुठं करायचं आहे, आउटसाइड द बॉडी. याच सिस्टीमला मी म्हटलं एक्सक्रेट सिस्टीम. पण इथं जे अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस झाली यांच्यामध्ये आम्हाला फक्त फिल्ट्रेट कुणाचं करायचं होतं, नॉन युजफुल सबस्टन्सेस. पण इथं झालं काय की ड्यू टू इट्स पोरस नेचर द सम युजफुल सबस्टन्सेस इट बिकम्स फिल्ट्रेट. म्हणजेच इथं जेवढा पार्ट्स फिल्ट्रेट व्हायला पाहिजे तो कोणता असायला पाहिजे, नॉन युजफुल. पण यांच्यामध्ये काही युजफुल सबस्टन्सेस सुद्धा काय झाले, फिल्ट्रेट झाले. ग्लुकोजची गरज कोणासाठी आहे, मेटाबॉलिझम, एनर्जी प्रोव्हाइड करणारा कोण आहे, ग्लुकोज. मग ग्लुकोज सुद्धा इथं फिल्ट्रेट झाला. अमायनो ॲसिड फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन तयार करण्यासाठी कुणाची गरज असते, अमायनो ॲसिड. हेही युजफुल सबस्टन्सेस इथं आले. किंवा आयनिक बॅलन्स मेंटेन करतात ज्याला आपण सोडियम पोटॅशियम पंप म्हणतो. हा सोडियम आयन्स पण काय होतात या ठिकाणी फिल्ट्रेट होतात. यांच्यानंतर एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर ही बॉडीमधलं जे आहे ते सर्व बॉडीमधलं वॉटर इथं एलिमिनेट होतं. मग अशा वेळेस असे जे युजफुल सबस्टन्सेस फिल्ट्रेटमध्ये आहेत किंवा युरिनमध्ये आहेत तर यांना काय करावं लागेल, या सर्व युजफुल सबस्टन्सेसला घ्यायचं आणि कशामध्ये ठेवून द्यायचं, ब्लडमध्ये ठेवून द्यायचं. कारण ॲक्च्युअल हे ब्लडमधून फिल्ट्रेट झालेले पार्ट्स आहेत. म्हणजे हे सर्व कंपोनंट, हार्मोन्स असतील, विटॅमिन्स असतील, ग्लुकोज, हे जे युजफुल सबस्टन्सेस आहेत ते जर युजफुल सबस्टन्सेस युरिनद्वारे जर रिलीज झालं तर बॉडीमध्ये जो कंटेंट आहे किंवा जे काही न्यूट्रिएंट आहेत ते सर्व जर एलिमिनेट झालं तर बॉडीची जे मेटाबॉलिझम आहे ते रेग्युलेट होणार आहे का, नाही आहे. अशा वेळेस इथं प्रायमरी युरिनमधलं 99% पार्ट्स हा काय केला जातो, रिॲब्सॉर्प्शन्स केला जातो. आता ॲक्च्युअल त्याला रिॲब्सॉर्प्शन्स का म्हटलं पहा, ज्यावेळेस आपण फूड इनटेक करतो त्यावेळेस फूड इनटेक केल्यानंतर फूडचं डिग्रेडेशन झाल्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ एसेन्शियल एलिमेंट्सचं हे एलिमेंटरी कॅनलमधून काय होतं, त्याचं ॲब्सॉर्प्शन्स केलं जातं. इन द डिफरंट रिजन, स्टमक असेल किंवा इंटेस्टाईन असेल, ज्यांच्यामध्ये जे युजफुल सबस्टन्सेस असतात त्या युजफुल सबस्टन्सेसचं काय होतं, ॲब्सॉर्प्शन होतं आणि नंतर ते ब्लडमध्ये जातं. मग ॲब्सॉर्प्शन करून ते कशामध्ये आहे, ब्लडमध्ये आहे. पण या ठिकाणी ऑलरेडी ब्लडचं फिल्ट्रेशन झालं म्हणजे हे कंपोनंट कुणाचे आहेत, ब्लडचे. पण ॲक्च्युअल ते कशामध्ये येतात, फिल्ट्रेट. आणि त्या फिल्ट्रेटमधून घेऊन कुठं ठेवायचे, आपल्याला परत ब्लडमध्ये टाकायचे आहेत. म्हणजेच ब्लडचेच कंपोनंट ब्लडमध्ये द्यायचं आहे. म्हणून एकदा जो झालेला पार्ट्स आहे ज्यावेळेस डायजेशनच्या वेळेस त्याचं ॲब्सॉर्प्शन झालं आणि ते ब्लडमध्ये आहेत आणि ब्लडमधून इथं हे फिल्ट्रेट झाल्या कारणानं याला घ्यायचं आणि परत ब्लडमध्ये टाकायचं. म्हणजेच ॲब्सॉर्प्शन होईल की रिॲब्सॉर्प्शन होईल, रिॲब्सॉर्प्शन. कारण हे ब्लडचाच कंपोनंट आहे, परत घेऊन आपण ब्लडमध्ये टाकताय म्हणून याला ॲब्सॉर्प्शन शब्द नाही वापरायचा. काय म्हणायचं, रिॲब्सॉर्प्शन. बिकॉज दिस कंपोनंट ऑलरेडी प्रेझेंट इनसाइड द ब्लड बट ड्यू टू द स्लिट और ड्यू टू द फिल्ट्रेशन whenever this glucose amino acid they are filtered and that is the useful. Now this useful substances it becomes reabsorbed by the different parts of the nephron and put inside the blood. That is known as the reabsorption. सेकंड स्टेप जी म्हटलं आपण तर त्या सेकंड स्टेपमध्ये इथं हा जो नेकचा पार्ट्स आहे ज्यांच्यानंतर कोणता पार्ट्स असतो या ठिकाणी येणाऱ्या ज्या ट्युब्युल्स आहेत त्या ट्युब्युल्सला कोणत्या ट्युब्युल्स म्हटलं आपण, दॅट इज नोन ॲज द, यांच्यामध्ये येणाऱ्या हा पार्ट जो आहे हा पार्ट्स कोणता झाला, दॅट इज नोन ॲज द PCT. आणि या PCT मध्ये नंतर इथं जो पार्ट्स येणारा हा PCT नंतर ॲक्च्युअल कोण येतात, लूप ऑफ हेनले. त्यानंतर कोणता पार्ट्स येतो, DCT. मग या ठिकाणी मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन नियर अबाउट 70
to 80% रिॲब्सॉर्प्शन हे कुणामध्ये होतं, PCT मध्ये. तर या ठिकाणी सेकंड मेकॅनिझम लक्षात ठेवा, रिॲब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस फ्रॉम द फिल्ट्रेट अँड पुट देम इनसाइड द ब्लड, दॅट इज द सेकंड स्टेप ऑफ रिॲब्सॉर्प्शन. इथे एक सेकंड मेकॅनिझम दिलेलं पहा. ॲट द एंड ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किंवा ॲट द एंड ऑफ अल्ट्रा फिल्ट्रेशन where the glomerular filtration rate it becomes fall down. जर का हा GFR जर फॉल होत असेल, कोणता GFR, त्याला काय म्हटलं आम्ही, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, जर तो फॉल डाऊन झाला, डिक्रीज झाला, तर यावेळेस एक स्पेशल मेकॅनिझम इथं काम करतं, ज्या मेकॅनिझमचं नाव आहे दॅट इज नोन एज द ग्लोमेरुलर apparatus ॲक्च्युअल ग्लोमेरुलर, याला काय नाव देतो आपण, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. ॲक्च्युअल याला असं म्हटलं होतं जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस, JGA, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस, which perform the special functions. पा the specialized part present in कुठं आहे, रेनल कॉर्टेक्स. ॲक्च्युअल काय होतं पा, रेनल कॉर्टेक्समध्ये कोणता पार्ट्स आहे, मॉल्फेजियन बॉडीचा. मॉल्फेजियन बॉडीमध्ये ग्लोमेरुलसमध्ये एंट्री कोण करतं, ॲफरंट आर्टरिओल्स. मग अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट डिक्रीज झाला, तर त्यावेळेस JGA ॲपॅरेटस मधील ज्या स्पेशल सेल्स असतात, ज्याला नाव देतो आपण JG सेल्स, आणि JG सेल्स फंक्शन्स करतात टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर. ॲक्च्युअली या मेकॅनिझमला इन सिम्पल फॉर्ममध्ये पहा. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज बाय JGA जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. हे कशानं तयार होतं, तर लक्षात ठेवायचं, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस इज अ पार्ट व्हिअर द डिस्टल कॉन्व्होल्युटिंग ट्यूब्युल्स, पहा DCT मधल्या मॉडिफाईड सेल, ॲक्च्युअल कोण होतात, मॉडिफाईड सेल्स ऑफ DCT, दे आर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द afferent arteriole. पा काय होतं की हा जो ॲफरंट आर्टरिओल्स आहे, या ॲफरंट आर्टरिओल सोबत यांच्या ज्या DCTचा पार्ट्स आहे, तो DCTच्या पार्ट्समधील काही सेल्स कम्स इन कॉन्टॅक्ट येतात, आणि जो इंटिमेट कॉन्टॅक्ट होतं, तर या पार्टला नाव देतो आपण जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. What is a juxtaglomerular apparatus? Juxtaglomerular apparatus is the part where the DCT and afferent arterioles lies close to each other किंवा they are present close, ज्या ठिकाणी एकत्रित येणारा पार्ट्स होतो, एक तर afferent arterioles आणि याच नेफ्रॉनच्या DCTच्या सम सेल्स ज्यावेळेस इथं कॉन्टॅक्ट करतात किंवा ज्या रिजन्समध्ये कॉन्टॅक्ट होतो, या रिजनला काय नाव देतो आपण, juxtaglomerular apparatus. Now this juxtaglomerular apparatus which having the special cell, कोणत्या स्पेशल सेल्स असतात पा, नाव JGA which having the specialized cell, ज्याला म्हणतो आपण JG cells, and that JG cells which secrete the hormone, that hormone is known as the renin. कोणता हार्मोन्स आहे, रेनिन. नाव रेनिन हार्मोन्स इज सिक्रेटेड बाय, कुणापासून सिक्रेट होतं, सिक्रेशन फ्रॉम द JG सेल्स. कोणकोणते MCQ देतात पहा. juxtaglomerular apparatus कुणाला म्हणायचं, juxtaglomerular apparatus which contains the afferent arterioles and modified cells of DCT, they are lies to close or they are comes in contact where the regions or that regions is also known as the juxtaglomerular apparatus. This juxtaglomerular apparatus which having the special cell, that cell is known as the JG cell, and that JG cell which secrete the hormone, that hormone is known as the renin. पा असा MCQ सायलेंटली विचारला जाईल की रेनिन दिस हार्मोन इज सिक्रेटेड बाय. आन्सर असेल JG सेल. JG सेल प्रेझेंट इनसाइड द, आन्सर असेल juxtaglomerular apparatus. क्वेश्चन पुन्हा असेल व्हॉट इज अ juxtaglomerular apparatus, afferent arterioles and the distal convoluting tubules, they are comes in contact,
that is called as the juxtaglomerular apparatus. So what is the function of juxtaglomerular apparatus? These are the specialized parts. These are working whenever the glomerular filtration rate it becomes fall down. ज्यावेळेस हा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे नॉर्मल काय आहे 125 ml पर मिनिट आहे किंवा नॉर्मल 180 लिटर पर डे आहे. यांचा जर अमाऊंट किंवा यांचं जे व्हॅल्यूम आहे ते जर डिक्रीज झालं म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं 125 ml पर मिनिट आहे आणि हा जर रेट सपोज 75 ml पर मिनिट आहे मग GFR काय झाला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट काय झाला डिक्रीज झाला म्हणजे प्रायमरी युरिन जे फिल्ट्रेशन आहे ते प्रॉपरली आहे का नाही आहे. मग या ठिकाणी इथे एक वर्किंग करणारा जो पार्ट्स असतो त्या वर्किंग करणाऱ्या पार्टलाच नाव द्यायचं JGA. ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण हा नॉर्मल रेट असेल तर त्यावेळेस JG ॲपॅरेटस काही वर्किंग करतं का नाही आहे तर हा त्यामधील MCQज वेगळा विचारला जातो. द JG ॲपॅरेटस वर्किंग ऑर वर्क द फंक्शन ॲट द टाइम ऑफ डिक्रीज द GFR जर डिक्रीज झाला तर त्याच वेळेस वर्किंग कोण करतं फंक्शन कोण करतं जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. त्यांच्यातल्या कोणत्या सेल्स करतात JG सेल्स कोणाला सिक्रेट करतात रेनिनला आणि दॅट रेनिन इज हेल्पफुल फॉर टू इनक्रीज the blood pressure. Actual blood pressureला कुणामधला ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर हे काय केलं जातं इन्क्रीज केलं जातं. मग ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं तर या ठिकाणी काय इन्क्रीज होतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. म्हणजेच इथं वर्क लक्षात ठेवा दॅट इज नोन ॲज द afferent arterioles. These afferent arterioles comes in contact with the DCT of same nephron that is known as the juxtaglomerular apparatus which having the specialized cell. That cell is known as the JG cell. JG cell secrete the hormone. That hormone is known as the renin and that hormone is helpful for increase the glomerular blood filtration. हे जे इथं पार्ट्स आहे ते ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे आहे इथं ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं इथं काय वाढतो हा या ठिकाणी ज्याला काय म्हटलं आपण प्रायमरी युरिन म्हणजे इथं GFR काय होतो इन्क्रीज होतो म्हणजे ॲट द नॉर्मल लेवलला येतो. मग ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इट नॉर्मलला तर सिक्रेशन कुणाचं स्टॉप होतं व्हेन एव्हर द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इट बिकम्स नॉर्मल. जर ही नॉर्मल स्टेज असेल तर JG सेल और JG सेल्स दे डू नॉट सिक्रेट द रेनिन हार्मोन. तर इथं फीडबॅक मेकॅनिझम आपण पुढे डिटेल्समध्ये पाहणार आहात. इथं वर्किंग ऑफ किडनीमध्ये रेनिन अँजिओटेन्सिनोजिन फर्स्ट सेकंड हे सर्व मेकॅनिझम पुढे आहेत. फक्त इथं क्वेश्चन्स असा विचारला जाईल JGA कशाला म्हणायचं कोणत्या दोन पार्ट्सनं JGA तयार होतं त्यांच्यात कोणत्या सेल्स असतात तो कोणता हार्मोन्स रिलीज करतो आणि ज्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये इन्क्रीज ब्लड प्रेशर होतं आणि नॉर्मल रेट कुणाचा येतो तर नॉर्मल रेट ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. आणि एकदा नॉर्मल झाला की त्या ठिकाणी रेनिन सिक्रेशन काय होतं स्टॉप होतं. फक्त हा टेम्परली व्हेनेवर द GFR इट बिकम्स फॉल डाऊन. जर फॉल डाऊन झाला तरच तो वर्किंग करतो. हा एक NCERT मध्ये मेन्शन्स केलेला पार्ट्स आहे. सेकंड स्टेप या ठिकाणी कंप्लीट केली आपण कोणती रिॲब्सॉर्प्शन. तर रिॲब्सॉर्प्शन्स कुणाला म्हटलं रिॲब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस फ्रॉम द फिल्ट्रेट दे आर रिॲब्सॉर्ब बाय द सेल्स ऑफ रेनल ट्युब्युल्स अँड पुट इनसाइड द कुणामध्ये ब्लड. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रिॲब्सॉर्प्शन. दॅट इज द सेकंड प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन और सेकंड स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन. नाव दिस रिॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस बाय ॲक्टिवली और पॅसिवली. तर हाही स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे जे रिॲब्सॉर्प्शन्स होतं ते रिॲब्सॉर्प्शन्स कसं होतं ॲक्टिवली और पॅसिवली दोन्ही मेथडनं याला काय केलं जातं ॲब्सॉर्प्शन्स केलं जातं. म्हणजे रिॲब्सॉर्प्शन ॲक्टिवली आणि पॅसिवली. ॲक्टिवली म्हटलं तर लक्षात ठेवा ग्लुकोज त्यानंतर यांच्यामध्ये येणारा अमायनो ॲसिड्स किंवा यांच्यामध्ये येणारे सोडियम आयन्स हे सर्व रिॲब्सॉर्ब कसे केले जातात ॲक्टिवली. ॲक्टिव्ह मेकॅनिझममध्ये किंवा ॲक्टिवली रिॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज अमायनो ॲसिड्स अँड सोडियम आयन्स. आणि जे पॅसिवली रिॲब्सॉर्प्शन होतात तर पॅसिवली रिॲब्सॉर्प्शन्स कुणाचं होतं नायट्रोजेनस वेस्ट. जे नायट्रोजनस वेस्ट असतील किंवा या ठिकाणी येणारा एक वॉटर असेल यांचं रिॲब्सॉर्प्शन्स कसं केलं जातं पॅसिवली. सो दीज आर द रिॲब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस ऑर नॉन युजफुल सबस्टन्सेस ज्याला म्हणतो आपण ज्यांच्यातील ग्लुकोज असेल अमायनो ॲसिड असेल सोडियम यांना ॲक्टिवली ॲब्सॉर्प्शन्स केलं जातं आणि पॅसिवली नायट्रोजनस वेस्टेजला किंवा वॉटरला रिॲब्सॉर्प्शन्स केलं जातं. याच्या आधी आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हवर चर्चा केलेली आहे. कशाला म्हणतो आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह रिॲब्सॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्शन.
सेल टॉपिकमध्ये ज्यावेळेस आपण फ्लुइड मोझॅइक मॉडेल पाहिलं होतं त्यावेळेस ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह एक्सपेंडिचर एनर्जी जर रिक्वायरमेंट असेल द रिॲब्सॉर्प्शन प्रोसेस रिक्वायर्ड द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी प्रेझेंट असेल तर काय म्हणतो आपण ॲक्टिवली आणि ड्यू टू द अब्सेन्स ऑफ एनर्जी नसेल तर त्याला काय म्हणतो आपण पॅसिवली. तर ॲक्टिवली आणि पॅसिवली दोघंही प्रोसेसनं कुणाचं रिॲब्सॉर्प्शन केलं जातं तर रिॲब्सॉर्प्शन ऑफ दॅट सबस्टन्सेस. तर NCERTमध्ये मेन्शन्स केलं पहा ग्लुकोज अमायनो ॲसिड आणि सोडियम यांचं रिॲब्सॉर्प्शन कोणत्या प्रोसेसनं होतं ॲक्टिवली आणि वॉटरचं आणि नायट्रोजनस वेस्ट रिॲब्सॉर्प्शन कसं होतं पॅसिवली. दॅट इज द सेकंड स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन. याच्यानंतर थर्ड स्टेप कोणती आहे दॅट इज कॉल्ड द रेनल सिक्रिशन. अतिशय सिंपल पार्ट्स आहे पहा. आता पहा रेनल सिक्रिशन कुणाला म्हणतो आपण रेनल सिक्रिशन म्हणजे ॲक्च्युअल इथं जो फिल्ट्रेशन झालेला पार्ट्स आहे यांच्यातून आपल्याला फक्त काय एलिमिनेट करायचं आहे करेक्ट आहे फक्त नॉन युजफुल किंवा वेस्ट मटेरियल हे आमच्या बॉडीतून आम्हाला काय करायचं एलिमिनेट करायचं आहे. पण ॲक्च्युअल इथं युजफुल आल्यामुळे आम्ही दुसरं मेकॅनिझम तयार केलं कोणतं रिॲब्सॉर्प्शन्स. पण इथं याच्या अपोजिट पार्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस इथं फिल्ट्रेशन होतं त्याच वेळेस इथून जे ब्लड एंट्री केलं ज्याला काय म्हणतो आपण ब्लड एंटर्स इनसाइड द ग्लोमेरुलस थ्रू द एफरंट आर्टेरियोल्स अँड गिव्हन आउट थ्रू द इफरंट आर्टेरियोल्स. पाहिलं आपण इफरंट आर्टेरियोल्समधून ज्यावेळेस ब्लड पास होतं त्यावेळेस या इफरंट आर्टेरियोल्स हे कशाला अटॅच असतात किंवा या कुणाच्या सराउंडिंगला असतात करेक्ट. जो रेनल ट्युब्युल्स आहे या रेनल ट्युब्युलच्या सराउंडिंगला ज्या कॅपिलरीचं नेटवर्क आहे जो एक्सटेंड कुणापासून होतो इफरंट आर्टेरियोल्सपासून होतो ज्यांना आम्ही काय नाव दिलं तर पहा पेरिट्युब्युलार नेटवर्क. काय म्हटलं आम्ही त्याला पेरिट्युब्युलार नेटवर्क. ज्या पेरिट्युब्युलार नेटवर्कमध्ये पास काय होतं ब्लड पास होतं आणि हे ब्लड पास होताना जे ब्लड इथून गिव्हन आउट होतं ते सर्व ब्लड कुणामध्ये आहे पेरिट्युब्युलार नेटवर्कमध्ये. तर पेरिट्युब्युलार नेटवर्कमध्ये ज्यावेळेस इथून ब्लड पास होतं त्यावेळेस काही नॉन युजफुल सबस्टन्सेस ज्यांचं इथं फिल्ट्रेशन व्हायला पाहिजे ते फिल्ट्रेशन नाही झालेलं असे जे कॉम्पोनंट्स आहेत असे जे सबस्टन्स आहेत ऑलरेडी ते कशामध्ये प्रेझेंट आहेत ब्लडमध्ये. तर या सर्व कॉम्पोनंटला आम्हाला काय करावं लागेल ब्लडमधून घ्यायचं आणि फिल्ट्रेटमध्ये टाकायचं. बिलकुल कन्फ्युजन होऊ नका. पहा सिंपल अशी प्रोसेस आहे. सुरुवातीला काय केलं आम्ही फिल्ट्रेशन झाल्यानंतर कोणते सबस्टन्सेस आले बोथ युजफुल आणि नॉन युजफुल. आम्हाला कोणते एलिमिनेट करायचे नॉन युजफुल म्हणजे त्यांच्यातून कोणते घ्यावं लागतील आपल्याला त्यांच्यातील सर्व रिॲब्सॉर्प्शन्स कुणाचं करायचं युजफुल सबस्टन्सेस म्हणजे फिल्ट्रेटमधून घ्यायचं ब्लडमध्ये टाकायचं. कोणती प्रोसेस झाली रिॲब्सॉर्प्शन. आता ॲट द सेम टाईम ज्यावेळेस इथून ब्लड पास होतं त्यातले जे अनवॉन्टेड मटेरियल्स आहेत जे ॲक्च्युअली इथं फिल्ट्रेट व्हायला पाहिजेत जे फिल्ट्रेट झालेले नाही आहेत आणि ऑलरेडी अजून कशामध्ये प्रेझेंट आहेत ब्लडमध्ये. जे ब्लड कुठं आहे पेरिट्युब्युलार नेटवर्क जे कुणाच्या सराउंडेडला आहे करेक्ट रेनल ट्युब्युल्स. म्हणजेच जर आपण डायग्रॅमॅटिकली पार्ट्स पाहिला तर इमॅजिन करा इथं असा पार्ट्स आहे पहा. हे ॲक्च्युअल आपण DCTचा जर पार्ट्स पाहिला हा याला काय म्हटलं आपण PCT पहा हा PCTचा पार्ट्स आहे. हा कोणता झाला लूप ऑफ हेनले. ज्यानंतर हा कोणता झाला DCTचा पार्ट झाला. मग ॲक्च्युअल DCT हा ओपन कुणामध्ये होतात कॉमन कलेक्टिंग डक्ट. ठीक आहे. यांच्या सराउंडिंगला कोणता पार्ट्स आहे हा पेरिट्युब्युलार नेटवर्क करेक्ट आहे. मग या पेरिट्युब्युलार नेटवर्क जे आहेत या पेरिट्युब्युलार नेटवर्क हे कुणापासून आलेले आहेत फ्रॉम द इफरंट आर्टेरियोल्स. मग इफरंट आर्टेरियोलनुसार या जर पेरिट्युब्युलार नेटवर्क येत असतील तर या पेरिट्युब्युलार नेटवर्कमध्ये कोणता पार्ट्स आहे यांच्यामध्ये आहे ब्लड आणि रेनल ट्युब्युल्सच्या मध्ये आहे याला म्हटलं आम्ही फिल्ट्रेट. ॲक्च्युअल ते युरिन फॉर्मेशनचा जो पार्ट्स आहे जो फिल्ट्रेट होऊन पास कुठं होतो या रेनल ट्युब्युल्समध्ये. तर ॲक्च्युअल या ठिकाणी पहा इथं हा पार्ट्स म्हटलं मी याला नाव दिलं मी रेनल ट्युब्युल्स म्हणजे याच्यातून पास होणारा पार्ट्स कोणता आहे युरिन फॉर्मेशनचा ज्याला आम्ही काय म्हणतात फिल्ट्रेट. ठीक आहे. यांच्यानंतर इथं सराउंडेडला पार्ट्स काढला मी याला म्हटलं मी पेरिट्युब्युलार नेटवर्क. हा पार्ट्स कोणता आहे
that is known as the peritubular network. पेरिट्युब्युलर नेटवर्कमधून पास होणारा पार्ट्स कोणता आहे? यांच्यातून हा आहे ब्लडचा पार्ट्स. लक्षात आलं. दोन ट्युब्युल्स दाखवले. एक ट्युब्युल्स आहे ज्याला काय नाव दिलं? रेनल ट्युब्युल्स. म्हणजे यांच्यामध्ये हा पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी सर्वांना मिळून काय म्हणतो आम्ही? रेनल ट्युब्युल्स. ओके, हा या कलरमध्ये दाखवला. त्यांच्यानंतर हा जो रेड कलर आहे तो आम्ही त्या ठिकाणी पेरिट्युब्युलर नेटवर्क जे सराउंडिंगला आहे. मग पेरिट्युब्युलर नेटवर्कमध्ये पास काय होतं? ब्लड पास होतं. म्हणजे यांच्यामध्ये कोणतं फ्लुइड आहे? ब्लड. आणि यांच्यामध्ये कोणता आहे? जे युरिन फॉर्मेशन होणारा हा जो अनवॉन्टेड पार्ट्स आहे तो सर्व कुणामध्ये आहे? रेनल ट्युब्युल. तर ॲक्च्युअल फिल्ट्रेटमधून युजफुल सबस्टन्सेस घेतले, म्हणजे याच्यातले युजफुल सबस्टन्सेस घेतले आणि ब्लडमध्ये टाकलं. कोणती प्रोसेस आहे? करेक्ट, रिॲब्सॉर्प्शन. लक्षात येईल आहे. फिल्ट्रेटमधले युजफुल सबस्टन्सेस रिॲब्सॉर्ब केले आणि ते कशामध्ये टाकले? ब्लडमध्ये टाकलं. पुन्हा आठवण करून देतोय. फिल्ट्रेटमधून युजफुल सबस्टन्सेस ब्लडमध्ये टाकलं तर या प्रोसेसला काय म्हणतो आम्ही? रिॲब्सॉर्प्शन. आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट जे अनवॉन्टेड, जे नॉट मेटाबॉलिझमला युटिलाइज न होणारे जे वेस्ट मटेरियल आहे, जे वेस्ट मटेरियल तर फिल्ट्रेट व्हायला पाहिजेत पण ते फिल्ट्रेट झाले नाही आहेत. म्हणून काही अनवॉन्टेड पार्ट ऑलरेडी अजूनही कशामध्ये प्रेझेंट आहेत? ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत. आणि ते ब्लड कशामध्ये आहे? पेरिट्युब्युलर नेटवर्क. म्हणजेच या पेरिट्युब्युलर नेटवर्क यांच्यातून ते अनवॉन्टेड, नॉन युजफुल जे नायट्रोजनस वेस्टेज आहेत यांना काय करायचं आपल्याला? यांच्यातून ते रिलीज करतात. रिलीज केल्यानंतर ॲक्च्युअल यांच्यातून ते काय होतात? रिलीज होतात. आणि रिलीज केल्यानंतर या सेलच्या मध्ये ते ॲब्सॉर्ब्स होतात. म्हणजेच रेनल ट्युब्युल्समधल्या सेल्समध्ये आल्यानंतर या सेल्सपासून हे युरिनमध्ये काय करतात? सिक्रीट करतात. ज्या प्रोसेसला काय म्हणतो आम्ही? सिक्रीशन किंवा ट्युब्युलर सिक्रीशन. लक्षात येईल आहे. ट्युब्युलर सिक्रीशन इज द थर्ड स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन इन विच सम अनवॉन्टेड और नॉन युजफुल और वेस्ट मटेरियल विच इज ऑलरेडी प्रेझेंट इनसाइड द पेरिट्युब्युलर नेटवर्क विच इज सराउंडेड बाय द रेनल ट्युब्युल. नाव दिस nitrogenous wastage or metabolic wastage already remain present inside the peritubular network of blood. Now these are released inside the tissue fluid and they can absorb by the renal tubule cells and that cell will become secrete inside the filtrate. म्हणजे सरळ वाक्य लक्षात ठेवा. ब्लड मधले अनवॉन्टेड पार्ट घ्यायचे आणि कशात टाकायचे? फिल्ट्रेटमध्ये टाकायचं. तर ही तिसरी स्टेप ज्याला काय म्हटलं आम्ही? रेनल सिक्रेशन. नाव फर्स्ट वन अल्ट्राफिल्ट्रेशन, सेकंड वन रिॲब्सॉर्प्शन, थर्ड वन रेनल सिक्रेशन. ॲक्च्युअल अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये कोणता पार्ट्स तयार होतो? ॲट द एंड ऑफ अल्ट्राफिल्ट्रेशन प्रायमरी युरिनमध्ये कोणते कंपोनंट्स असतात? बोथ युजफुल अँड नॉन युजफुल. मग फिल्ट्रेटमधून कोणते पार्ट इनटेक केले जातात? युजफुल. मग युजफुलला घ्यायचं आणि ब्लडमध्ये टाकायचं. कोणती प्रोसेस आहे? रिॲब्सॉर्प्शन. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिॲब्सॉर्प्शन? रिॲब्सॉर्प्शन इज द सेकंड स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन इन विच द useful substances absorbed from the filtrate and put inside the blood. That process is known as the reabsorption, and this process takes place in certain regions of the renal tubule. Out of this, the maximum 70 to 80% reabsorption takes place by the PCT. Now at the end of PCT, लूप ऑफ हेनले, DCT हाही पार्ट्स आहे. मग या DCT PCT मध्ये जे ऑस्मो रेग्युलेशन किंवा आयनिक बॅलन्स मेंटेन केलं जातं ते सर्व रेनल ट्युब्युल्समध्ये. तिसरी प्रोसेस कोणती होते? रेनल सिक्रेशन. रेनल सिक्रेशनमध्ये काय केलं जातं? सम नॉन युजफुल मटेरियल और सबस्टन्सेस और वेस्टेज ऑलरेडी प्रेझेंट इनसाइड द पेरिट्युब्युलर नेटवर्क किंवा ब्लड ऑफ द पेरिट्युब्युलर नेटवर्क. नाव दीज आर इनटेक फ्रॉम कुणातून घेतो आपण? ब्लडमधून आणि कुणामध्ये टाकतो आपण? फिल्ट्रेटमध्ये. म्हणजे इथून इकडे आम्ही युजफुल घेतले आणि इथले नॉन युजफुल फिल्ट्रेटमध्ये टाकलं. ही तिसरी स्टेप ज्याला काय म्हणतो आपण? रेग्युलर सिक्रेशन किंवा रेनल सिक्रेशन. नाव दीज आर द थर्ड स्टेप अँड ॲक्च्युअल फंक्शन्स ऑफ रेनल सिक्रेशन. रेनल सिक्रेशनमध्ये जे टिश्यू फ्लुइड आहे त्या टिश्यू फ्लुइडचं आयनिक बॅलन्स मेंटेन केलं जातं किंवा ॲसिड बेस जो फ्लुइड टिश्यू फ्लुइडचा असतो तो मेंटेनन्स करायचं काम ॲक्च्युअल हा कोण करतो? तर रेनल सिक्रेशन, ज्यांच्यामध्ये
त्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्स असतील किंवा सोडियम आयन्स असतील, क्लोरीन आयन्स असतील, यांचं जे आयनिक बॅलन्स आहे किंवा बॉडीमधलं जे टिश्यू फ्लुइड आहे त्या टिश्यू फ्लुइडचं आयनिक बॅलन्स अँड ॲसिड बेस मेंटेनन्स हे टिश्यू फ्लुइडचं जी प्रोसेस करते त्या प्रोसेसला काय म्हणतो आम्ही रेनल सिक्रिशन. तर ॲक्च्युअल या 3 स्टेप आपल्या डिटेल्समध्ये कंप्लीट झाल्या, ज्याला काय नाव दिलं आपण युरिन फॉर्मेशन. इथपर्यंतचे MCQज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहेत. पहिला MCQ, युरिन फॉर्मेशन ही प्रोसेस कोणत्या पार्ट्समध्ये होते? नेफ्रॉन. नेफ्रॉन कुणाला म्हणतो आपण? नेफ्रॉन इज द स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. हाऊ मेनी नेफ्रॉन्स प्रेझेंट इन ईच किडनी? 1 million of nephron present in each kidney. Nephron it consists of how many parts? 2 parts. कोणते 2 parts आहेत? Malpighian body and second one is known as the renal tubule. Okay. अल्ट्राफिल्ट्रेशन प्रोसेस कुठे होते? माल्फिजियन बॉडी. मग माल्फिजियन बॉडीमध्ये अल्ट्राफिल्ट्रेशनच्या एंडिंगला जे युरिन तयार होते त्या युरिनचं नाव काय? प्रायमरी युरिन. ॲक्च्युअल ते कोण आहे? फिल्ट्रेट, ज्याला दुसरं नाव काय आहे? डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. का म्हणतो आपण? ॲट द एंड ऑफ अल्ट्राफिल्ट्रेशन द प्लाझ्मा प्रोटीन, ॲक्च्युअल ब्लडमध्ये प्लाझ्मा हा 55% पार्ट्स असतो आणि त्यांच्यामध्ये जे प्रोटीन्स असतात या प्रोटीनचं इथं फिल्ट्रेशन होत नाही आहे. म्हणजे मॅक्झिमम जे मॅक्झिमम कॉन्स्टिट्यूएंट जे प्लाझ्मामध्ये असतात ते सर्व प्लाझ्मामधले फ्लुइड किंवा त्या प्लाझ्मामध्ये असलेले कंपोनंट सर्व इथं फिल्ट्रेटमध्ये येतात. म्हणजे प्लाझ्मा आणि हे जर फिल्ट्रेट पाहिलं तर यांच्यात फक्त डिफरन्स असा असेल, यांच्यामध्ये फक्त प्रोटीन नसतात, ऑलरेडी प्लाझ्मातले सर्व कॉन्स्टिट्यूट या ठिकाणी येतात. म्हणजे ज्याला काय म्हणता येईल मग? डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. डी मीन्स लेस. प्लाझ्मामधलं प्रोटीन काढल्यानंतर प्लाझ्माचं जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे एक्झॅक्टली सिमिलर हे प्रायमरी युरिनचं असतं, म्हणून त्याला काय म्हणतो आम्ही? डिप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा किंवा प्रायमरी युरिन. अँड करेक्ट वर्ड फिल्ट्रेट हे कोणतं आहे या ठिकाणी, आणि ज्याला NCERTनं म्हटलं GFR. GFR डिक्रीज झाला तर कोणतं हार्मोन सिक्रेट होतं? करेक्ट, रेनिन. रेनिनला सिक्रेट कोण करतं? करेक्ट, जेजी सेल कशामध्ये प्रेझेंट असतात? जक्स्ट्रा ग्लोम्युलर ॲपरेटस. तो कशापासून तयार होतो? ॲफरंट arterioles and distal quadratic tubules, they are comes in contact where this region is known as the juxtaglomerular apparatus which having the cell. JG cell secrete the hormone renin increase the glomerular blood pressure, that's why to maintain the GFR, and after that whenever to maintain the GFR the renin secretion will become stop. तर हा या ठिकाणी एक मेकॅनिझम स्पेशल सेल्स आहेत तेही लक्षात ठेवा. त्यानंतर रेनल ट्युब्युल्सच्या नंतर सिक्रिशन. ॲब्सॉर्प्शन ॲक्च्युअल रिॲब्सॉर्प्शन करताना ॲक्टिव्हली होतं की पॅसिव्हली होतं? दोन्ही पद्धतीने होतं. ॲक्टिव्हली होतं, पॅसिव्हली होतं. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन्स कुणाला म्हटलं आम्ही? ॲक्टिव्हली करणारा अमायनो ॲसिड्स असतील, ग्लुकोज किंवा सोडियम आयन, हे ॲक्टिव्हली ॲब्सॉर्प्शन्स केले जातात. पॅसिव्हली कुणाचं ॲब्सॉर्प्शन होतं? नायट्रोजनस वेस्टेज आणि वॉटरचं. हेही आम्ही रिॲब्सॉर्प्शन्समध्ये पाहिलं. आणि रेनल सिक्रिशनचं फंक्शन मेन काय आहे? टू मेंटेन द आयनिक बॅलन्स और ॲसिड बेस मेंटेनन्स टिश्यू फ्लुइडचं करणारी जी तिसरी स्टेप आहे ज्याला काय म्हटलं आपण? रेनल सिक्रिशन. तर या 3 स्टेप विसरायच्या नाही आहेत. तिसरी स्टेप कोणती आला? सिक्रिशन. Now all these are the 3 steps takes place during the urine formation. तर या ठिकाणी युरिन फॉर्मेशन आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण स्टार्ट करणार आहेत फंक्शन्स ऑफ रेनल ट्युब्युल्स, ज्यामध्ये आपल्याला फंक्शन्स ऑफ PCT, फंक्शन्स ऑफ लूप ऑफ हेनले, फंक्शन्स ऑफ DCT अँड फंक्शन्स ऑफ कलेक्टिंग ट्युब्युल 100% याच्यावर MCQज विचारतात. आणि NCERTमध्ये दिलेले जे पॉईंट्स आहेत ते बारकाईने एकदा वाचून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय फंक्शन्स ऑफ रेनल ट्युब्युल्स. तर हा पार्ट स्टार्ट करण्यापूर्वी जो आपण हा डिस्कस केलेला पार्ट्स आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. GFR is a healthy individual is approximately 125 milliliters per minute, that is 180 milliliters per day. The kidneys have built-in mechanism for regulation of glomerular filtration rate. One such efficient mechanism is carried out by juxtaglomerular apparatus, JGA. It is a special sensitive region formed by cellular modifications in the distal convoluted tubule and the efferent arteriole at the location of their contact. A fall in GFR can activate
the JG cells to release renin, which can stimulate the glomerular blood flow and thereby the GFR back to normal. Secretion. During urine formation, the tubular cells secrete substances like H+, K+, and ammonia into the filtrate. Tubular secretion is also an important step in urine formation as it helps in the maintenance of ionic and acid-base balance of body fluids. The comparison of the volume of the filtrate formed per day, 180 liters per day, to that of urine released, 1.5 liters, suggests that 99% of filtrate has to be reabsorbed by the renal tubules. This process is called reabsorption. The reabsorption of the urine produced by Bowman's capsule takes place in the tubular portion. When the filtrate reaches the proximal convoluted tubule, the epithelial cells of the tubule reabsorb several substances in a selective manner and transport them back to blood. They perform this either by passive or active mechanism. Example: glucose, amino acids, Na+, etc. in the filtrate are reabsorbed actively, whereas nitrogenous waste are absorbed by passive transport. Reabsorption of water also occurs passively in the initial segments of the nephron in loop of Henle and in distal convoluted tubule. Unabsorbed substances along with water enter the collecting duct which discharges urine into pelvis and then into ureter. Urine is produced continuously and is concentrated continuously. This reaches pelvis and is excreted. Smooth muscles, involuntary muscles in the wall of ureter produce peristaltic movements which propel urine into the urinary bladder. The urinary bladder is a muscular sac and opens to the outside through urethra. At the junction of bladder and urethra is a sphincter. Urination is a reflex action, but in elders it is voluntary. In children, urination is an involuntary action. Normally, when about 200 to 300 milliliters of urine reaches the bladder, the muscles in its wall contract and relax, expelling urine. Functions of the tubules. 1. Proximal convoluted tubule. 1. Is lined by simple cuboidal brush border epithelium which increases the surface area for reabsorption. 70 to 80% of electrolytes and water are reabsorbed by this segment. 2. It helps to maintain the pH and ionic balance of body fluids by selective secretion of H+, NH3, and K+ ions into the filtrate and by absorption of HCl3- from it. 2. Henle's loop maintains high osmolarity of medullary and interstitial fluid. The descending limb is permeable to water but impermeable to electrolytes. This concentrates the filtrate as it moves down. The ascending limb is impermeable to water but allows transport of electrolytes actively or passively. Therefore, as the concentrated filtrate passes upward, it gets diluted due to the passage of
electrolytes due to the medullary fluid. Distal convoluted tubule. 1. Conditional reabsorption of Na plus and water takes place in this segment. It is also capable of reabsorption of bicarbonate HCl3 minus. 2. Selective secretion of hydrogen H and potassium K plus and ammonia NH3 to maintain pH and sodium Na, potassium K, balance in blood. Collecting duct. 1. Large amount of water could be reabsorbed to produce concentrated urine. 2. It allows passage of small amounts of urea into medullary interstitium to keep up osmolarity. 3. It plays a role in the maintenance of pH and ionic balance of blood by selective secretion of H plus and K plus ions.